दिल्लीच्या एका श्रीमंत कॉलनीमध्ये माथुर कुटुंब राहत होतं. या कुटुंबामध्ये फक्त दोनच लोक होते. 80 वर्षाचा विष्णू माथुर आणि त्याची बायको शशी माथुर, जिचं वय 75 वर्ष होतं. त्यांना दोन मुलं होती, अजय आणि अमिता. त्यांचा मुलगा अजयचं निधन झालं होतं आणि मुलगी अमिता, तिचं देखील लग्न झालं होतं आणि ती तिच्या सासरी राहते. आता आईवडील म्हातारी असल्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी एक केअरटेकर ठेवण्यात आली होती. तिचं नाव खुशबू होतं. तिचं वय साधारणपणे 22 ते 23 वर्ष होतं. 23 जून रविवारचा दिवस होता. हीच ती तारीख आहे जेव्हा सकाळी सुमारे 8:30 वाजता हाऊसमेट बबिता माथुर कुटुंबाच्या घरी आली. डोरबेल वाजून जेव्हा दरवाजा उघडला गेला नाही, तरीही बबिताजीला तितकी काही खास चिंता वाटली नाही, कारण तिच्याकडे घराची दुसरी चावी होती. जरी घर लॉक असलं तरी ती कधीही येऊ शकत होती, कारण स्वतः कुटुंबानेच तिला स्पेशल चावी दिली होती. पण दरवाजा लॉक नव्हता, बाहेरून कडी लावली नव्हती. जेव्हा बबिताने दरवाजा उघडला आणि घरात प्रवेश केला, लिव्हिंग रूममध्ये येताच तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. जेव्हा त्या सिस्टर बबिताने दरवाजा उघडला आणि घरामध्ये प्रवेश केला, लिव्हिंग रूममध्ये येताच तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. ती लगेच बाहेर पळाली आणि शेजारच्यांना ओरडून बोलवायला लागली. आवाज ऐकून आसपासचे शेजारी पाहण्यासाठी आले. इथे घरे एकमेकांना लागून होती, जिथे दुसरं कुटुंब राहत होतं. त्यांचंही माथुर कुटुंबासोबत चांगलं उठणं बसणं होतं. काही लोक मेडचा आवाज ऐकून तिथे आले. या लोकांनी इथे खूप समजदारी दाखवली. हे लोक आत पाहायला गेले नाही, फक्त दरवाजाजवळून डोकावून पाहिलं आणि लगेच पोलिसांना याची माहिती दिली. कुठे आतला सीन खराब होऊ नये म्हणून कुणीही आत गेलं नाही. आता सुमारे 9 वाजले होते. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. हा एक 2 BHK फ्लॅट होता, म्हणजे 2 बेडरूम असलेला. लिव्हिंग रूममध्येच किचनजवळच्या टेबलच्या आसपास वृद्ध म्हाताऱ्यांची केअरटेकर खुशबू पोटावर पडली होती. संपूर्ण फरशी लाल रंगाने माखलेली होती. ऑफिसर एका बेडरूममध्ये गेले. बेडवर विष्णू माथुर आणि त्यांची बायको शशी माथुर हे पडले होते. संपूर्ण बेडरूम अस्ताव्यस्त होतं. अलमारीत ठेवलेले कपडे, ड्रॉवरमध्ये ठेवलेली कागदपत्रे, बाकी सगळं सामान विखुरलेलं होतं. काही जमिनीवर पडलं होतं तर काही बेडवर पडलं होतं. घराची अशी अवस्था पाहून ताबडतोब PCRने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. वसंत विहारचे थाना प्रभारी, फॉरेन्सिक टीम सगळे इथे पोहोचले. माथुर दाम्पत्य इथे एकटेच राहत होते. मुलगी ग्रेटर कैलासच्या बाजूला राहत होती. इतर नातेवाईक ग्रेटर नोएडाच्या बाजूला राहत होते. काही जवळच्या शेजारच्यांनी त्यांना देखील माहिती दिली आणि तेही इथे येण्यासाठी लगेच निघाले. आता ही केस वसंत विहारची पोलीस स्टेशनची टीम हाताळणार होती. पुढे क्राईम ब्रँच देखील या ठिकाणी जोडली गेली होती. स्थानिक पोलिसांनी तपासणी सुरू केली. घराच्या आत निरीक्षण केलं जात होतं. सर्व गोष्टी तपासल्या जात होत्या. जेव्हा कुटुंबातील लोक येथे येतील तेव्हा त्यांच्यापासून घर तपासून घेतलं जाणार होतं. कुठे काही गायब आहे का नाही ते पाहण्यासाठी. तसं पाहिलं तर फ्लॅटचा हॉल पूर्णपणे स्वच्छ आणि व्यवस्थित होता. सगळं सामान आपल्या जागेवर होतं. पूर्ण माथुर कुटुंबाचा रूम पूर्णपणे अस्ताव्यस्त झाला होता. या केसमध्ये एकामागोमाग एक अनेक खुलासे होणार होते. घराच्या हॉलमध्ये टेबलवर स्टीलचे 2 ग्लास सापडले. त्यामध्ये काही अर्धवट भरलेलं लिक्विड होतं. तपासात असं दिसलं की ती दारू होती. दोन्ही स्टीलचे ग्लास टेबलवर एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ठेवले होते. याच टेबलवर चहाचे 2 कप देखील सापडले. त्यामध्ये चहा होता. याशिवाय सिगारेटचं एक पाकिट सापडलं. त्यात एक सिगारेट देखील होती. 2 बिड्या सापडल्या, ज्या अर्ध्या अर्ध्या वापरलेल्या होत्या. एक पेप्सीची बाटली सापडली. त्यात काही लिक्विड होतं, पण ते पेप्सी नव्हतं, तर तेच होतं जे स्टीलच्या ग्लासमध्ये होतं, म्हणजे ती दारू होती. आता कोल्ड्रिंकच्या बाटलीत दारू कशी आली? पण दारूची मूळ बाटली त्या ठिकाणी सापडली नाही. असं वाटत होतं जणू कुणीतरी इथे येऊन पार्टी केली होती. माथुर दाम्पत्य खूपच साध्या स्वभावाचं आणि सरळ होतं. नेहमी सगळ्यांचा भल्याचा ते विचार करत होतं. हे लोक इथे जवळपास 18 वर्षापासून राहत होते.
विष्णू हे केंद्र सरकारच्या हेल्थ स्कीममध्ये सरकारी ऑफिसर म्हणून काम करत होते. ते एक फार्मासिस्ट होते आणि ते आता रिटायर झाले होते. त्यांची बायको शशी माथुर ही सुद्धा नवी दिल्ली म्युनिसिपल काउन्सिलमध्ये म्हणजे NMDC मध्ये अटेंडन्स म्हणून राहिल्या होत्या. ती देखील एक सरकारी अधिकारी होती. म्हणजे दोघेही नवरा बायको हेल्थ सेक्टरमध्ये सेवा देऊन गव्हर्नमेंटमधून आता निवृत्त आयुष्य जगत होते. हे देखील समोर आलं की त्यांचा मुलगा अजय याचा सुमारे 20 वर्षापूर्वी रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. मुलगा गेल्यानंतर एकुलती एक मुलगी अमिता उरली होती. तिचं लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी राहायला गेली. इकडे म्हातारे दाम्पत्य एकटे पडले. त्यांची काळजी घेण्यासाठी कुणी नव्हतं. जरी मुलगी वेळोवेळी भेटायला येत होती आणि रोज फोनवर बोलत होती, व्हिडिओ कॉल देखील करत होती. मागच्या वर्षी 2018च्या जुलै-ऑगस्टच्या सुमारास शशी माथुर यांच्या गुडघ्याला दुखापत झाली, ज्यामुळे त्यांना ऑपरेशन करावं लागलं. वय जास्त होतं आणि वरून मेडिकल समस्या देखील वाढल्या होत्या. त्यामुळे रोजच्या कामांमध्ये खूप अडचणी येऊ लागल्या. त्यांना जिना देखील चढता येत नव्हता, कारण त्यांचं वय खूप झालं होतं. हे सगळं पाहून मुलगी आणि जावयाने प्लेसमेंट एजन्सीकडून केअरटेकर ठेवली. खुशबूने ही नोकरी जॉईन केली. ती घरात राहू लागली आणि त्या वृद्ध दाम्पत्याची काळजी घेऊ लागली. संपूर्ण कुटुंब तिच्यावर विश्वास ठेवत होतं. ही सगळी पार्श्वभूमी तपासकर्त्यांना कुटुंबाकडून समजली. या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अनेक पोलीस पथके लावण्यात आली होती. जवळपास 10 पोलीस पथके काम करत होती. प्रत्येकाची वेगवेगळे कामे होती. कुणी घटनास्थळाची तपासणी करत होतं, कुणी CCTV फुटेज पाहत होतं, कुणी कुटुंबाची चौकशी करत होतं, तर कुणी इतर तपास करत होतं. या कुटुंबाचा कुणाशी वाद होता का, काही शत्रुत्व होतं का, हे देखील तपासलं गेलं होतं. पण शेजारच्यांनी सांगितलं की माथुर दाम्पत्य खूप चांगलं होतं आणि कोणासोबत त्यांचा वाद नव्हता. या वयात कोणाशी आणि कसली दुश्मनी असणार. पोलिसांनी प्रत्येक मुद्दा नोंदवला, प्रत्येक अँगल ओळखला आणि त्यावर काम सुरू केलं. घरात 2 वेगळे लोक होते, 2 वेगळ्या पार्श्वभूमीचे. एक म्हणजे माथुर दाम्पत्य आणि दुसरी म्हणजे केअरटेकर खुशबू. हे शोधणं गरजेचं होतं की या घटनेचा केंद्र कोण आहे, माथुर कुटुंब की खुशबू. फ्लॅटमध्ये फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करण्यात व्यस्त होती. फिंगरप्रिंट्स घेतले जात होते. माथुर दाम्पत्याच्या खोलीत जास्त पुरावे मिळण्याची शक्यता होती, कारण तिथं सगळं सामान विखुरलं होतं. हॉलमध्ये मात्र सगळा एरिया व्यवस्थित होता, फक्त ती जागा सोडून जिथे केअरटेकर पडली होती. असं वाटत होतं की गुन्हेगारांनी घटना केल्यानंतर लिव्हिंग एरिया साफ केला होता. खुशबूच्या बेडरूमची नीट तपासणी झाली. गुन्हेगार इथे आले असतील आणि काही पुरावे सोडले असतील अशी शक्यता होती. पण हा रूम देखील व्यवस्थित होता. जेव्हा पोलीस खुशबूच्या रूममध्ये तपास करत होते, तेव्हा बेडवर उशीखाली एक पाकिट सापडलं. हे पाकिट कपल वापरतात, ज्याला सामान्य भाषेत कंडोम असे म्हणतात. आता तुम्हाला समजलं असेल हे पाकिट नेमकं कसलं आहे. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा होता, हे पाकिट खुशबूच्या रूममध्ये नेमकं कसं आलं, कुणी ठेवलं. हे खुशबूचं होतं की गुन्हेगारांनी ठेवलं होतं. काही प्रेम प्रकरण तर नाही ना. कदाचित खुशबूचा ओळखीचा कुणीतरी येथे आला असेल आणि दोघांनी लिव्हिंग रूममध्ये बसून पार्टी केली असेल. घरात प्रवेश करण्याचे सर्व मार्ग पूर्णपणे व्यवस्थित होते. जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. म्हणजे जो कुणी आला होता तो घरच्यांच्या परवानगीनेच आला होता. हे स्पष्ट होतं की ओळखीच्या व्यक्तीनेच ही घटना केली आहे. खुशबूवर अनेक वार झाले होते धारदार शस्त्राने, पण माथुर दाम्पत्यावर फारच कमी वार झाले. कदाचित गुन्हेगारांची दुश्मनी खुशबूसोबतच होती असं वाटत होतं. जसा तपास पुढे जात होता, पोलिसांना वाटू लागलं की या घटनेचं केंद्र खुशबूच आहे. घरात लूटपाट करण्यासाठी ही घटना घडवली गेली आहे असे पोलिसांना वाटत नव्हतं, कारण विष्णू माथुर यांचा पर्स त्यांच्या रूममध्ये पडला होता, ज्यात हजारो रुपये होते. त्यांच्या 6 महागड्या घड्याळही रूममध्ये ठेवल्या होत्या. घरात इतरही रोख रक्कम तशीच पडली होती. जर लूटपाट झाली असती तर गुन्हेगार हे सगळं घेऊन गेले असते. तरीही काही सोन्याचे दागिने गायब असल्याचं दिसत होतं. माथुर दाम्पत्याच्या मुलीनं सांगितलं की तिचे आईवडील जास्त दागिने घरी ठेवत नव्हते.
पोलिसांनी तपास खुशबूच्या बाजूने पुढे नेला, ज्यावेळी माथुर कुटुंबाचा अँगल देखील तपासला जात होता. काही शेजारच्यांनी सांगितलं की एक मुलगा खुशबूला नेहमी भेटायला यायचा. पुढे क्राईम ब्रँचच्या तपासात जे समोर आलं ते खूपच वेगळं होतं. पोलिसांनी सुरुवातीच्या तपासानंतर तिघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले. हेही समोर आलं की घरातून 3 जणांचे मोबाईल फोन गायब होते. एकूण 4 फोन होते, त्यात 2 खुशबूचे होते आणि एक माथुर दाम्पत्याचा होता. खुशबू जेव्हा ऑगस्टमध्ये इथे कामाला आली होती तेव्हा तिच्याकडे एकच फोन होता. माथुर कुटुंबाने तिला दुसरा फोन दिला होता, जो नेहमी ऑन ठेवण्यासाठी सांगितला जात होता, जेणेकरून मुलगी आईवडिलांसोबत बोलू शकेल आणि व्हिडिओ कॉल करू शकेल. या फोनमुळेच मुलगी आणि आईवडील एकमेकांसोबत जोडले गेले होते. घरातून 4ही फोन गायब झाले होते आणि सगळे फोन स्विच ऑफ होते. पोलिसांनी सर्व फोनची लोकेशन आणि कॉल डिटेल काढल्या. त्यांना सर्व्हिलन्सवर ठेवण्यात आलं, जेणेकरून फोन ऑन झाला की लगेच माहिती मिळेल. याशिवाय मोबाईलचे इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड काढण्यात आले. त्यातून हे कळालं की मोबाईल इंटरनेटला किती वेळ कनेक्ट होता, जरी सिम कार्ड बंद केलं असलं तरीही. ही माहिती मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतो. 23 जून रोजी वसंत विहार पोलीस स्टेशनमध्ये IPC कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला जातो. खुशबू जी मूळची पौरी गावाची होती. माथुर दाम्पत्याच्या मुलीने सांगितलं की तिला प्लेसमेंट एजन्सीमधून आणलं होतं. पोलिसांनी त्या एजन्सीकडे जाऊन खुशबूची माहिती घेतली. आसपासच्या लोकांनी सांगितलं की एक मुलगा तिला भेटायला यायचा. पोलिसांनी खुशबूच्या नातेवाईकांकडे संपर्क साधला, जे दिल्लीच्या बदरपूर भागात राहत होते. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आणि तेही रडत रडत घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना त्या मुलाबद्दल अधिक माहिती हवी होती. खुशबूच्या कुटुंबानं सांगितलं की तो मुलगा कजिन नसून तिचा प्रियकर आहे, ज्याचं नाव होतं नित्यम. ऑगस्टच्या सुमारास खुशबूची नोकरी लागली. त्याच काळात ती सोशल मीडियावर नित्यमला भेटली. दोघे एकाच भागातील असल्यामुळे त्यांची मैत्री झाली. हळूहळू ओळख वाढली आणि जवळीक देखील वाढली. सुमारे 6 महिन्यापर्यंत दोघे एकमेकांसोबत बोलत होते आणि भेटतही होते. त्यानंतर खुशबूने नित्यमला आपल्या कुटुंबाशी भेटवलं आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबाला काही हरकत नव्हती. खुशबूच्या कॉल डिटेलमध्ये नित्यमसोबत अनेक कॉल आढळले. मागील 3 आठवड्यात खुशबूने त्याला अनेक वेळा कॉल केले होते, पण नित्यमने फक्त एकदाच कॉल केला होता, तो म्हणजे घटनेच्या आदल्या दिवशी, म्हणजे 22 जूनला. दोघांमध्ये 1 तास सतत बोलणं झालं होतं. आता CCTV बद्दल बोलूया. या भागात अनेक ठिकाणी कॅमेरे लावले होते. 200 पेक्षा जास्त कॅमेऱ्यांची फुटेज तपासण्यात आली. 22 आणि 23 जूनच्या रात्री घटना घडली असावी म्हणून त्यावेळेचे फुटेज पाहिले जात होते. याच दरम्यान एक मोठा क्ल्यू मिळाला. माथुर दाम्पत्याच्या फ्लॅटमध्ये 4 फ्लॅट एकत्र जोडले होते, तरीही कोणालाही किंचाळी ऐकू आली नव्हती. समोरच्या बिल्डिंगच्या कॅमेऱ्यात एक फुटेज दिसलं. रात्री 11:30च्या सुमारास डार्क कपड्यात एक महिला गेटजवळ आली. तिने चेहरा दुपट्ट्याने झाकला होता. रात्री चेहरा का झाकला हा प्रश्न निर्माण झाला. त्याचवेळी एक स्पोर्ट्स बाईक आली, ज्यावर एक पुरुष होता. त्याने हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे त्याचा चेहरा देखील दिसत नव्हता. तो घराजवळ बाईक उभी करतो, काही वेळ थांबतो आणि नंतर बाईक थोड्या अंतरावर पार्किंग करतो. त्या ठिकाणी कॅमेरा नव्हता. नंतर तो पायी परत येतो. महिला आधी घरात गेली होती आणि नंतर त्या पुरुषालाही आत घेऊन गेली. दोघेजण अनेक तास घरातच होते. रात्री 2:45 वाजता दोघे बाहेर आले. आता त्यांच्या कपड्याचा रंग बदलला होता. ते बॅग घेऊन बाहेर आले. त्यावरून हे स्पष्ट झालं की त्यांनी घरात कपडे बदलले होते. संशय वाढला की हेच दोघे आरोपी असतील. त्याचवेळी फोन लोकेशनवरून कळालं की 1:30 ते 1:45च्या दरम्यान सर्व मोबाईल बंद झाले होते. म्हणजे आरोपी घरात असतानाच फोन बंद करण्यात आले होते. त्यांचा चेहरा दिसत नव्हता, पण चालण्याची स्टाईल आणि हालचाली पाहून पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं. आता तपास आणखी खोलात गेला. 10 टीम्सपैकी एक टीम 23 जूनच्या संध्याकाळीच पूर्व दिल्लीकडे रवाना झाली. इथे मंडावली भागात राहणाऱ्या एका फ्लॅटमध्ये नित्यम राहत होता.
पोलीस जेव्हा त्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा समजलं की त्याच्यासोबत एक महिला देखील राहत होती. एकीकडे तो खुशबूसोबत लग्न करणार होता आणि दुसरीकडे दुसऱ्या मुलीसोबत राहत होता. नित्यम साईदाबादमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता. पोलिसांनी त्याची आणि त्याच्या महिला मैत्रिणीची लोकेशन आणि कॉल डिटेल तपासल्या. लोकेशननुसार 22 जूनला संध्याकाळी 6:30 पर्यंत तो साईदाबादमध्ये होता, म्हणजे कामावर होता. त्यानंतर तो आपल्या रूमवर परत आला. रात्री 8:30 वाजता त्याचा फोन स्विच ऑफ झाला आणि थेट संध्याकाळी 5 वाजता ऑन झाला. ही गोष्ट संशयास्पद होती कारण घटनेच्या वेळी फोन बंद होता. त्याच्या महिला मैत्रिणीचा फोन देखील सुमारे 18 तास बंद होता. 22 जूनच्या संध्याकाळपासून 23 जूनच्या दुपारपर्यंत. दोघांच्या फोनमध्ये खुशबूसोबत काही मेसेज सापडले, पण जुने मेसेज डिलीट केले होते. हेही संशयास्पद होतं. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली, पण दोघांनीही या घटनेत सहभाग नाकारला. नित्यमने सांगितलं की त्या रात्री इंडिया अफगाणिस्तान क्रिकेट सामना होता, म्हणून फोन बंद करून सामना पाहत होतो. पोलिसांनी त्याची पडताळणी करण्यासाठी त्याला सामन्याबद्दल प्रश्न विचारले आणि त्याने योग्य उत्तरे दिली. महिला मैत्रिणीने सांगितलं की ती सिम कार्ड प्रीपेडवरून पोस्टपेड करत होती, म्हणून नेटवर्क बंद होतं. नित्यमने आणखी सांगितलं की सकाळी 5 वाजता फोन त्याने नाही तर त्याच्या मैत्रिणीने चालू केला गाणी ऐकण्यासाठी. पुढील तपासात समोर आलं की नित्यमने दुसऱ्या सिमवरून रात्री 12:15 पर्यंत इंटरनेट वापरलं होतं. खुशबू देखील रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेटवर सक्रिय होती. तिने व्हॉइस कॉल, IP कॉल आणि व्हिडिओ कॉल देखील केले होते. तिच्या कुटुंबासोबत बोलणं झालं होतं. CCTVमध्ये दिसणारे पुरुष आणि महिला थोडे जास्त वयाचे दिसत होते आणि त्यांची चाल वेगळी होती, म्हणून नित्यम आणि त्याची मैत्रीण यांचा या गुन्ह्याशी संबंध नसल्याचं दिसून आलं. 2 दिवसात 50 पेक्षा जास्त लोकांची चौकशी झाली, ज्यात शेजारी, नातेवाईक आणि इतर लोक होते. पोलिसांनी खुशबूच्या नातेवाईकांनाही 24 जूनला सोडून दिलं. नित्यम पूर्णपणे संशयातून बाहेर पडला आणि तपास एका नवीन दिशेला वळाला. मीडिया रिपोर्टनुसार माथुर दाम्पत्य आपला फ्लॅट विकण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी एका ब्रोकरसोबत संपर्क केला होता. फ्लॅटची किंमत सुमारे 70 ते 80 लाख रुपये होती. माथुर दाम्पत्याला जावयाला हा फ्लॅट स्वतःकडे हवा होता, तर भाचीला वाटत होतं की फ्लॅट विकण्याऐवजी तिच्या नावावर करावा. घरातून प्रॉपर्टीचे काही कागदपत्रही गायब झाले होते, म्हणून प्रॉपर्टीचा अँगल तपासण्यात आला. याशिवाय शेजारी राहणारा एक विवाहित पुरुष खुशबूसोबत बोलत असायचा असंही समोर आलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली. घटनेच्या 2 दिवसांनी ही केस क्राईम ब्रँचकडे गेली. DCP क्राईम यांच्या नेतृत्वाखाली 6 टीम तयार करण्यात आल्या, ज्यात 15पेक्षा जास्त अधिकारी होते. क्राईम ब्रँचने आधी लोकल पोलिसांची सगळी रिपोर्ट घेतली आणि तपास पुढे सुरू केला. त्यांनी अमिता यांच्याशी पुन्हा चर्चा केली. त्यांना विचारलं, अलीकडे घरात कुणी आलं होतं का? अमिता थोडा विचार करून म्हणाली, 17 जून रोजी एक महिला घरी आली होती. तिनं सांगितलं की ती खूप दिवसांनी भेटायला आली आहे. ती त्या रात्री घरातच राहिली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने अमितचा फोन स्वतःच्या फोनवरून नाही तर खुशबूच्या फोनवरून केला होता. त्या महिलेचं नाव होतं प्रीती उर्फ मोना. आता इथे केस पूर्णपणे पालटली. आता तपास पूर्णपणे प्रीतीवर केंद्रित झाला. पोलिसांनी तिची कॉल डिटेल आणि लोकेशन काढली. तपासात समोर आलं की मागील 1.5 वर्षात तिने कधीही माथुर कुटुंबासोबत संपर्क केला नव्हता. पण अचानक 15 जूनला तिने कॉल केला आणि 17 जूनला ती घरी आली आणि पूर्ण रात्र तिथे थांबली. त्यामुळे संशय आणखी वाढला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला. खुशबूवर सुमारे 30 वार करण्यात आले होते, तर माथुर दाम्पत्यावर फक्त 2 वार झाले होते. याचा अर्थ सुरुवातीला असं वाटत होतं की मुख्य टार्गेट खुशबू होती, पण पुढे समोर आलं की 2 वेगवेगळ्या हत्यारांचा वापर झाला होता. एक धारदार चाकू आणि दुसरा स्क्रूड्रायव्हरसारखं टोकदार साधन असणारं हत्यार होतं. CCTV फुटेजमध्ये 2 लोक दिसले, एक महिला आणि एक पुरुष. म्हणजे दोघे आरोपी असल्याचं निश्चित झालं. तपासात आणखी एक मोठा पुरावा मिळाला. विष्णू स्वरूप माथुर यांचा मोबाईल 23 जूनला फक्त 10 सेकंदासाठी ऑन झाला होता. त्याची लोकेशन मिळाली गुरगावमधील एक हॉटेल. हीच लोकेशन प्रीतीची देखील होती.
आता पोलिसांनी त्या हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली. तिथल्या CCTV फुटेजमध्ये 2 लोक दिसले जे 25 जूनला चेकआउट करून गेले होते. पोलिसांनी त्यांचा माग काढत गुरगाव सेक्टर 28 मधील दुसऱ्या हॉटेलमध्ये छापा टाकला. 26 जूनला घटनेच्या 4थ्या दिवशी प्रीती एका पुरुषासोबत तिथे सापडली. त्या पुरुषाचं नाव होतं मनोज भट. दोघांना ताब्यात घेऊन वसंत विहार पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं आणि इथूनच या केसचा सर्वात मोठा खुलासा झाला. प्रीती आणि मनोज दोघेही आर्थिक अडचणीत होते. त्यांचा व्यवसाय फेल झाला होता आणि त्यांना पैशाची खूप गरज होती. मनोजने प्रीतीला सांगितलं की मोठा पैसा मिळवण्यासाठी लूटपाट करावी लागेल. तेव्हा प्रीतीला आठवलं माथुर कुटुंब, कारण तिच्या आईचा आणि शशी माथुर यांचा जुना संबंध होता. याच कारणामुळे तिला घराबद्दल सगळी माहिती होती. दोघांनी मिळून प्लॅन तयार केला. घटनेच्या 10 दिवस आधीपासूनच त्यांनी रेकी सुरू केली होती. 15 जूनला तिने पहिला कॉल केला. 17 जूनला तिने घरी भेट दिली. 21 जूनला परिसराची तपासणी केली. 22 जूनच्या रात्री दोघे ब्लॅक पल्सर बाईकवर आले. मनोजने आपला फोन आधीच बंद केला होता. प्रीतीने देखील फोन स्विच ऑफ केला होता. प्रीती आधी घरात गेली. खुशबूने दरवाजा उघडला आणि तिला आत घेतलं. त्यानंतर प्रीतीने सांगितलं की तिचा एक मित्र खाली उभा आहे. माथुर आंटीने सांगितलं त्याला वर बोलव. प्रीती खाली गेली आणि मनोजला वर घेऊन आली. मनोज पेप्सीच्या बाटलीत दारू घेऊन आला होता. माथुर आंटीने खुशबूला सांगितलं की दोघांसाठी चहा बनव. ते दोघे झोपायला जात होते. मनोजने प्रीतीला सांगितलं की TV चालू कर आणि आवाज मोठा ठेव, जेणेकरून आतली हालचाल ऐकू येणार नाही. तशी खुशबू चहा घेऊन आली. मनोजने अचानक तिच्यावर हल्ला केला. त्याने वारंवार चाकूने वार केले, जेणेकरून ती ओरडू शकणार नाही. त्यानंतर तो बेडरूममध्ये गेला आणि वृद्ध दाम्पत्यावर देखील हल्ला केला. दोघांचाही खून केला. त्यानंतर दोघांनी लिव्हिंग एरिया साफ केला, हातपाय तोंड धुतलं आणि कपडे बदलले. नंतर त्यांनी घरात शोधाशोध सुरू केली. विष्णू माथुर यांनी अलमारीची चावी गळ्यात घातली होती. मनोजने ती काढली आणि अलमारी उघडली. त्यातून दागिने आणि सुमारे 86,000 रुपये रोख घेतले. काही पैसे मुद्दाम सोडले, जेणेकरून लूटपाट वाटू नये. पोलिसांना गोंधळण्यासाठी खुशबूच्या रूममध्ये संशयास्पद पॅकेट ठेवलं. प्रॉपर्टीचे कागदपत्रही चोरले, जेणेकरून संशय कुटुंबावर जाईल. त्यानंतर दोघे टेबलवर बसून दारू पिले. मनोजने बिडी ओढली. प्रीतीने सिगारेट काढली, पण मनोजने तिला थांबवलं. त्यानंतर दोघे 2:45 वाजता घरातून बाहेर पडले. ते गुरगावला परत गेले. मनोजने सर्व पुरावे प्लॅस्टिक बॅगमध्ये भरले. त्यात कपडे, मोबाईल आणि हत्यारं होती. नंतर त्याने ते फेकून दिलं. प्रीती दुसऱ्या दिवशी चोरीचे दागिने गहाण ठेवून 1.5 लाख रुपये तिने घेतले. मनोजने चुकून मोबाईल ऑन केला, ज्यामुळे पोलिसांना त्यांची लोकेशन मिळाली. शेवटी दोघांना अटक करण्यात आली. तपासात फिंगरप्रिंट आणि बायोलॉजिकल पुरावे मिळाले, जे मनोज आणि प्रीतीसोबत जुळले. 2020 मध्ये चार्जशीट दाखल झाली आणि केस कोर्टात गेली. 2025 मध्ये पुन्हा ही केस चर्चेत आली, जेव्हा प्रीती सरकारी साक्षीदार बयानाला तयार झाली. ती म्हणाली की मनोजने तिला जबरदस्तीने या गुन्ह्यात ओढलं. ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. सध्या दोन्ही आरोपी जेलमध्ये आहे आणि कोर्टाचा अंतिम निर्णय येणे अजून बाकी आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.